नमस्कार मंडळी, प्रिन्सेस आरवी चॅनलवरती मंडळी सर्वांचं स्वागत आहे। तर इकडे बघू शकता आमचे भैया आणि आरवी काय करायला आलेले आहेत। तुम्हाला लक्षात आलं असेल, दोघंजण बसले ते एकामागे एक, पप्पा कार्टून लावा आणि एकच त्यांनी हट्ट धरलेला आहे। सकाळी उठलेले, जेवण खाणं केलेलं आहे, म्हणजे नाश्ता पाणी झालेला आहे दोघांचा, आणि म्हणायला आलेले आहेत की आम्हाला कार्टून लावून द्या। तर इकडे बघू शकता लॅपटॉपवर कार्टून लावून दिलेलं आहे आणि ते स्वतः मंडळी त्यांना सगळं जमतं। पुढचं स्किप करायला, ॲडव्हर्टाईज आल्यानंतर स्किप करायला पण त्यांना येतं, त्याच्यानंतर त्यांना कार्टून लावायला पण येतं, यूट्यूब पण लावायला येतं। बाह्याला थोड्याफार गोष्टी येतात आणि आरवीला पूर्ण गोष्टी येतात। लॅपटॉप पूर्ण ऑपरेट करायला आरवीला येतो मंडळी। तर बघा, आपल्याला लॅपटॉप माहीत पण नव्हता, आपल्या काळामध्ये लॅपटॉप मंडळी माहीतसुद्धा नव्हतं, तर ते बघा पूर्ण ऑपरेट करतात, पूर्ण व्हिडिओ लावतात, त्यांना लावायचे ते लावतात। इंटरनेट जर बंद असेल मंडळी तरी इंटरनेटला काय लागतं, हॉटस्पॉट लागतं किंवा वायफाय लागतं, ते कसं जोडायचं ह्याही गोष्टी आरवीला मंडळी सगळ्या माहीत आहेत। तर इतकी मुलं आजकालची हुशार आहेत। तर जमाना जो आहे तो मंडळी आज AIचा जमाना आहे, त्याचनुसार मुलं मंडळी बनत आहेत। तर सर्वात महत्त्वाचं मंडळी, ब्लॉग हे पूर्ण बघा मंडळी, आणि तुमचा जर प्रतिसाद चांगला आला तर मंडळी आम्हाला थोडं मोटिवेशन किंवा इन्स्पायरेशन मिळतं, छान छान ब्लॉग करू वाटतात। तर त्याच्यामुळे तुमचा कमेंट आणि जे आहे ते शेअर करणं हे चालू असू द्या मंडळी। आणि काही सजेशन्स असतील, काही सांगायचं बोलायचं असेल तर मंडळी डायरेक्टली कमेंट करा। तर तुमचं सजेशन जे आहे ते बघितलं जाईल आणि त्याच्यानुसार आम्ही त्याच्यात चेंजेस करू मंडळी। काय चुकत असेल ब्लॉगमध्ये, व्हिडिओजमध्ये, तर तेही मंडळी तुम्ही सांगू शकता। धन्यवाद मंडळी। आता पूर्ण व्हिडिओ बघा मंडळी। काय झालं, काय पाहिजे तुला? गाडी पाहिजे? कोणती गाडी पाहिजे तुला? अरे गाडीच आहे काय? दीदी लावायला आले, दीदी लावू का गाडी? अरे ते टिंकू लावले, टिंकू। हो टिंकू आहे, टिंकूचे व्हिडिओ आहेत बाया, टिंकूचे व्हिडिओ आहेत रे ते, टिंकूचे व्हिडिओ आहेत। नको तुला? बरं ठीक आहे मंडळी। बघू शकता आज शनिवार आहे, मारुती रायांचा वार आहे, माझा आज उपवास पण आहे। वातावरण बघू शकता बाहेर कसं झालेलं आहे, थोडंसं पावसाचं वातावरण नाही आहे आता दिसत। तर इकडे बघू शकता प्रियानं सुरुवात केलेली आहे, म्हणजे पापड वगैरे तळणं चालू आहे आणि इकडे शाबूची तयारी चालू आहे। मला पण थोडी भूक लागलेली, कारण काल रात्री थोडंसं मी कमी खाल्लेलं, त्याच्यामुळे मला भूक पण लागलेली आहे। तर बघू शकता आता शाबू कधी होते तोपर्यंत मंडळी आम्ही बाहेर गेलेलो आहे, म्हणजे की गार्डनमध्ये, कारण मुलांना थोडं फिरवावं लागतं सकाळी किंवा संध्याकाळी, त्याच्यामुळे मुलं थोडंसं निवांत घरामध्ये राहतात, कारण त्यांना फिरवलं ना सकाळ सकाळी दिवसभर गपचूप राहतात। तर बघू शकता मंडळी भैया आरवीची मस्ती चालू आहे इकडं। तर भैया जो म्हणतोय मला फिरवा, फास्ट फिरवा, आणि आरवी पण म्हणते फास्ट फिरवा। तर बघूया आता मंडळी, त्यांना फिरवत आहोत आम्ही, तर काय करतात बघूया आता भैया आरवी। तर त्यांना आता घाबरणं बंद झालेलं आहे, घाबरत नाहीत कशालाच। तर मंडळी गार्डनमध्ये तुम्ही बघू शकता एकदम हिरवगार वातावरण झालेलं आहे, कारण पावसाची सुरुवात मस्त झालेली आहे आणि फुलं पण बघा उमललेले आहेत। दीदी गेली पळ कुसून नो, चल पुढं। बघा भैयानं आमच्या हाताला काय लावलेलं आहे? कागद लावलाय? तू पण लावलाय दीदी? बघू। तर बघा मंडळी, दोघेजण कागद लावून खेळायला आलेत। फराळाचं ताट बघू शकता प्रियानं कसं केलेलं आहे, केळी पापड दिलेले आहेत, सगळे उपवासाचं आहे। तर मी आता करणार आहे नाश्ता। तर बघू शकता मंडळी, गावाकडे गेलेलो तर आजीनं बघा भैया आरवीसाठी खूप साऱ्या गोष्टी दिलेल्या आहेत। तर ह्याच्यामध्ये मी काहींचे व्हिडिओ पण केलेले नाहीत, त्या गोष्टी त्यांनी मोडून पण टाकलेल्या आहेत। तर बघू शकता भरपूर साऱ्या बाहेर गेल्यानंतर आम्ही फिरायला भरपूर साऱ्या गोष्टी आणल्या होत्या आजी बाबांनी, तर मी सगळ्या काढलेल्या दिलेल्या आहेत। तर संध्याकाळ मंडळी झालेल्या आहेत। तर बघू शकता आरवीचा मामा आलेला आहे।